Hello student, chapter number 3rd on journal. In modern day, every businessman all over the world every day enter into number of transactions with different parties in order to recollect the make payment records. He records all those transactions usually to financial nature in the different book of account. The number of books of account to be maintained depend upon the size and nature of business and volume of transaction. Journal is one of the important books of account in which business transactions are recorded first time and that too in chronological means date wise order. As soon as transaction take place, they are usually noted in memorandum books or West book to recollect those transactions later. Afterwards, those transactions are recorded in the journal. Please note that memorandum books or West book is not a part of books of account because it does not have a debit or a credit entry. It is used for nothing done. In brief, on the narration means transaction as they way there take place. West book is kept from the sake of memory of make a rough note of the transaction so that nothing important is omitted. The word journal is derived from the French word jar which means day. Therefore, journal means a daily record. A journal contains a daily record of business transaction. Journal is a book of original entry or first entry or primary entry because all the business transactions are recorded first in journal in a chronological order. In the order of their occurrence means take place, business transactions are systematically recorded in journal on the basis of source document. All the transactions are entered in journal in chronological order as per double entry system. जो बिझनेसमॅन आहे जो दर दिवशी काही अनलिमिटेड म्हणजेच असंख्य असे ट्रान्झॅक्शन करत असतो आणि हे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते रेग्युलरली तो लक्षात ठेवू शकत नाही किंवा स्मरणात ठेवू शकत नाही आणि म्हणून हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचं रेकॉर्ड करणं हे आपल्याला इम्पॉर्टंट असतं, गरजेचं असतं आणि त्यामुळे ते विविध जे बुक्स आहेत त्याचा उपयोग केला जातो आणि त्यामध्ये रेकॉर्ड केला जातो आहे. म्हणजे जी काही संख्या असेल किंवा व्यवसायाचा जो काही आकार असेल, त्याचं स्वरूप असेल किंवा त्या बिझनेसची जी संख्या असेल त्यावर अवलंबून असते आणि म्हणून असे काहीतरी महत्त्वाचे जे काही अकाउंटिंग बुक्स तयार केली जातात या त्या बिझनेसमॅनला ठेवावे लागतात. ती अकाउंटिंग म्हणजे जसं की आपण आपलं जर्नल आहे त्या पद्धतीने आपल्याला ठेवणं हे सोयीस्कर होतं किंवा तशा पद्धतीने ठेवले जातात आणि म्हणून त्याला जर्नल असं म्हटलं जाते कारण ते डे टू डे बिझनेसचं रेकॉर्डिंग करत असतं. जर्नल हे बिझनेसचं डे टू डे रेकॉर्डिंग करत असतं, त्याचप्रमाणे ते त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन देखील त्या ठिकाणी देत असतं, ज्याला आपण सारांश असं किंवा स्पष्टीकरण असं देखील म्हणू शकतो, ते देत असतं आणि त्यामुळे जर्नलचं बुक हे रेडी असतं किंवा ते अप टू डेट असतं आणि ते डेट वाईज किंवा क्रॉनॉलॉजिकली आपल्याला त्याचा रेफरन्स आपण त्याचा घेऊ शकतो, म्हणजेच ते आपल्याला अवेलेबल होऊ शकतो. त्यामध्ये त्याचं मिनिंग सांगितलं आहे की जर्नल हा जो इंग्रजी वर्ड दिसतो आहे त्याचा फ्रेंच जी लँग्वेज आहे जार या शब्दापासून तो घेतला आहे. ॲक्च्युअल जार म्हणजेच काय तर डे म्हणजेच दिवस. प्रत्येक दिवसा किंवा दैनंदिन जे काही ट्रान्झॅक्शन होतात त्यांची नोंद करणं म्हणजेच जर्नल असं म्हटलेलं आहे. म्हणजेच आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ज्या केल्या जातात या एकाच ठिकाणी आपल्याला आवश्यक आहेत त्या ठिकाणी आपण त्या रेकॉर्ड करून ठेवतो, त्याला जर्नल असं म्हटलं जातं आणि त्याचं स्पष्टीकरणही त्या ठिकाणी दिलं जाते. नेक्स्ट इज डेफिनेशन. A
Journal is book employed to classify or sort out a transaction in form convenient for their subsequent entry in the ledger. म्हणजे जर त्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, जर्नल हे असं बुक आहे ज्याचं अकाउंटिंगमध्ये किंवा अकाउंट नोंद वहीमध्ये त्याचं रेग्युलरली किंवा सोयीस्कररित्या आपण रेकॉर्डिंग करू शकतो आहे, त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो आहे आणि ते क्लासिफिकेशन करणारं किंवा वर्गीकरण करणारं एक पुस्तक म्हणजेच ते जर्नल आहे. नेक्स्ट इज अ जर्नल इज द बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री आर रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन नॉट प्रोव्हाइड फॉर अ स्पेशलाइज्ड जर्नल्स. जर्नल हे ओरिजिनल बुक्स असं म्हटलं जाते, त्याला प्रायमरी बुक किंवा मेन बुक्स असं देखील म्हटलं जातं किंवा त्याला प्राईम बुक असं देखील म्हटलेलं आहे. ट्रान्झॅक्शनचा फर्स्ट इफेक्ट किंवा ट्रान्झॅक्शनची फर्स्ट इन्फॉर्मेशन ही जर्नलमध्ये रेकॉर्ड केली जाते. देन इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल. Journal is a primary book in which a complete and permanent record of all business transactions in the form of debit and credit aspect are made. This the complete record of all transactions are available at one place. It is easier to find out needed reference of the transaction from the journal as a record are maintained in chronological or date-wise order. In the journal, brief explanation of the transaction called narration is given below. Every entry, by reading the narration, one can easily understand the extent, nature and scope of business transaction entered in the journal. Entries for various transactions recorded in the journal as well as in the ledger can be easily verified or checked and errors, if any, can also be found out. This ensure accuracy. In the journal, all entries are made on the basis of source documents such as vouchers, receipts, cash memo, credit memo, then debit note, credit note, banking documents, etc. This information record in the journal are acceptable by the court of law as primary and original evidence to prove the claim against third party. Okay, and in the journal, the amount of each transaction, means in figure, is recorded in debit and credit amount column. Arithmetically accuracy of the entries made in the journal is automatically ensured when the total of debit and credit amount columns get agreed. Records made in the journal facility the preparation of final account at the end of the accounting year. जर्नल हे जे काही ट्रान्झॅक्शन होतात त्यांचं रेकॉर्डिंग करण्याचं ते एक अकाउंट आहे किंवा त्यामध्ये रेकॉर्डिंग करून ठेवले जातात. त्यामध्ये आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन लगेचच मिळते. म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्यांची इम्पॉर्टन्स असणारी किंवा आवश्यक असणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती त्यामध्ये आपल्याला दर्शविली जाते. जी काही जर्नल आहे त्यामध्ये डेट वाईज रेकॉर्डिंग केली जाते, डेट वाईज रेकॉर्ड दाखवले जाते. म्हणजे जे काही व्यवहार आहेत ते एकाच ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकतात. त्यानंतर जे काही रेकॉर्ड्स, जर्नल हे एक प्रायमरी बुक्स आहे आणि त्यामध्ये जे डेली जे ट्रान्झॅक्शन्स होतात ते त्या ठिकाणी रेकॉर्ड केले जातात आणि त्यामुळे ते आपल्याला क्रमाने लिहिता येतात किंवा क्रमाने आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन देखील मिळते. ते डेबिट अँड क्रेडिट अशा दोन्ही व्यवहारांमध्ये किंवा दोन्ही टाईप्समध्ये आपण रेकॉर्ड करू शकतो. त्यानंतर अकाउंटिंग जी प्रोसिजर आहे यामध्ये डॉक्युमेंटरीचा आपण रेफरन्स घेऊ शकतो किंवा त्याचा आधार घेऊ शकतो. देन जी काही ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड केले जाते ते आपल्याला सुस्पष्ट किंवा दिसण्यास मदत होते, व्यवस्थित दिसू शकतात.
इट्स हेल्प टू चेक ॲरिथमॅटिकल ॲक्युरेसी चेक करण्यासाठी किंवा चुकता तपासण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट्स आहेत. त्यानंतर फायनल अकाउंट प्रिपेअर करण्यासाठी देखील आपल्याला ते तेवढंच इम्पॉर्टंट्स आहेत. आणि ज्या काही चुका आहेत त्या शोधून काढणं, त्यांना प्रतिबंध करणं किंवा त्यांना आळा घालणं